ज्या माऊलीने स्वतःच्या काळजाचे तुकडे गमावूनही कोट्यवधींच्या उद्धारासाठी बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं धाडस दाखवलं, त्या म्हणजेच माता रमाबाई. आज 27 मे म्हणजेच शोषितांच्या उद्धारासाठी आणि बाबासाहेबांच्या महाकार्यासाठी स्वतःच्या सुखाची समिधा करणाऱ्या त्यागाच्या महामेरू माता रमाबाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला रमाबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सुभेदार रामजी सकपाळ यांचे सुपुत्र भीमराव यांच्याशी झाला. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा घरात 28 विश्व दारिद्र्य होते. पण अशा कठीण काळातही स्वाभिमान गहाण न ठेवता रमाईंनी स्वतः शेण गोवऱ्यात हापल्या, गोण्या वाहिल्या आणि स्वतः उपाशी राहूनही बाबासाहेबांच्या ध्येयाला बळ दिले. रमाईंचा संघर्ष फक्त गरिबीपुरता मर्यादित नव्हता, तर तो एक असह्य कौटुंबिक आघात होता. पैशाअभावी आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांची रमेश, गंगाधर, राजरत्न आणि मुलगी इंदू ही 4 लहान अपत्य त्यांच्या डोळ्यादेखत दगावली. एका माऊलीसाठी यापेक्षा मोठे दुःख दुसरे कोणते असू शकते? परंतु स्वतःची मुले गमवावूनही त्यांनी कोट्यवधी दलितांच्या आणि शोषितांच्या मुलांचा उद्धार करणाऱ्या बाबासाहेबांच्या सामाजिक लढ्यात कधीही अडथळा आणला नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात रमाईच्या हृदयी कारुण्याचा आणि मनोधैर्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव केला आहे. 27 मे 1935 रोजी मुंबईतील ऐतिहासिक राजगृह निवासस्थानी या महामाऊलीने अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब त्यांना आदराने रामू म्हणत. बाबासाहेबांना विश्वभूषण आणि बोधिसत्व बनवण्यात त्यांचा त्याग सर्वोच्च होता. अशा आपल्या लाडक्या माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. ही प्रेरणादायी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.